Good morning, all of you. In this lecture, we will start our next concept, Six Sigma. Okay, Six Sigma काय आहे, त्याचे फीचर्स, स्टेप्स आज आपण लर्न करणार आहोत. So what is mean by Six Sigma? काय आहे बघा. The term Six Sigma refers to statistical value for almost zero defects. जे Six Sigma ला तुम्ही काय करता, तर क्वालिटी कशी मेंटेन करता येईल, झिरो डिफेक्ट्सला तुम्ही इम्पॉर्टन्स देताय. कुठेही तुमच्या प्रोडक्शन मध्ये, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस मध्ये डिफेक्ट असता कामा नये. दॅट मीन्स द टर्म सिक्स सिग्मा रेफर्स टू द स्टॅटिस्टिकल व्हॅल्यू फॉर ऑलमोस्ट झिरो डिफेक्ट्स. सिक्स सिग्मा इज द क्वालिटी कंट्रोल प्रोग्राम. सिक्स सिग्मा काय आहे? सिक्स सिग्मा इज द क्वालिटी कंट्रोल प्रोग्राम डेव्हलप इन 1986. किती साली डेव्हलप झालेली आहे लक्षात ठेवा. 1986 ला सिक्स सिग्मा कॉन्सेप्ट ही डेव्हलप झालेली आहे. आणि कोणी केलेली आहे? मोटोरोला. लक्षात राहील. सो मोटोरोलाने सिक्स सिग्मा इंट्रोड्यूस केलेली आहे 1986 मध्ये. आणि सिक्स सिग्माचं इंटेन्शन काय आहे, तर क्वालिटी कंट्रोल प्रोग्रामचं एक टेक्निक्स आहे असं आपण त्याला म्हणतो. दॅट एम्फसाइज सायकल टाइम इम्प्रूव्हमेंट अँड द रिडक्शन ऑफ मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट्स. Reduction in manufacturing defects to a level of no more than 3.4 per million. So Six Sigma process is one in which 99.99966% sorry guys. So Six Sigma process is one in which 99.99966% म्हणजे जितक्या म्हणजे लेवलला जाऊन आपण एक क्वालिटी मेंटेन करता येईल ना. म्हणजे तुम्ही जर त्याची ऍड बघितली असेल ना, एक सोप कोणता, त्या बऱ्याच वेळी सोपचे म्हणजे जर्म्स आमच्या सोपची अशी गॅरंटी आहे की 99.99% जर्म्स इन्फेक्शन हे करतात, अशी एक ऍड असते बघा बऱ्याच वेळी सोपची. तर म्हणजे 1% ते फक्त ऍच्युरिटी देऊ नाही शकत, तर 100% ऍच्युरिटी देऊ नाही शकत. त्यामुळे तशी एक ऍड असते. सो सिक्स सिग्मा सुद्धा काय करतात की 100% आम्ही अशी ऍच्युरिटी नाही देऊ शकत, तर 99.999% पर्यंत आम्ही झिरो डिफेक्ट्सला काय केलेलं आहे, इम्पॉर्टन्स दिलेला आहे असं सिक्स सिग्माच्या अंडर सांगितलं जातं. दॅट मीन्स फ्री ऑफ डिफेक्ट. कुठेही डिफेक्ट असू नये आपल्या प्रोडक्शन मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस मध्ये, सिक्स सिग्माचे इंटेन्शन असेल. सो सिक्स सिग्मा इज द सेट ऑफ स्ट्रॅटेजी. आणखी काय शॉर्ट मध्ये लक्षात ठेवायचं असेल तर ठेवा. इथे हा एक पॅरा दिलेला आहे. सिक्स सिग्मा इज द सेट ऑफ स्ट्रॅटेजी, टेक्निक्स अँड टूल्स फॉर प्रोसेस इम्प्रूव्हमेंट. ओके, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगची प्रोसेस कशी इम्प्रूव्ह करता येईल या पॉइंट ऑफ व्ह्यूने सिक्स सिग्मा स्ट्रॅटेजी ही यूज केली जाते. सो सिक्स सिग्मा इज द सेट ऑफ स्ट्रॅटेजी, टेक्निक्स अँड टूल्स फॉर प्रोसेस इम्प्रूव्हमेंट. इज इट क्लिअर इंट्रोडक्टरी पार्ट? Yes, ma'am. Okay. सो आता आपण त्याचे फीचर्स बघूया सिक्स सिग्माचे काय दिलेले आहेत. So features of Six Sigma. First, based on factual data. The Six Sigma approach is a fact and data driven.
म्हणजे जर तुम्हाला एखाद्या प्रोसेसमध्ये क्वालिटी मेंटेन करायची आहे तर फर्स्ट थिंग काय करावी लागेल, वी कलेक्ट इन्फॉर्मेशन और डेटा रिगार्डिंग मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस, राईट. It is a data-driven methodology and require accurate data collection for the process being analyzed. आणि इथे तुम्ही काय करताय तर एक accurate data collect करताय. So decision are made on the basis of verifiable data rather than on assumption and speculation. It's very important thing. म्हणजे कोणत्याही गोष्टी आतापर्यंत तुम्ही अज्युम करत आलेल्या आहात त्यावरती आपण डिसिजन घेतोय का, नाही. So first of all here we prefer collection of accuracy of data, म्हणजे accurate data तुम्ही first thing collect करताय आणि मग तो डेटा प्रोसेसिंग करून अनालाइज करून we take a right decision. Okay, then next is the customer focus. So the customer focus is a fundamental to the Six Sigma approach. म्हणजे झिरो डिफेक्टला जेव्हा आपण इम्पॉर्टन्स दिलेला आहे त्याच्या मागचं मेन इंटेन्शन काय असेल तर कस्टमर सॅटिस्फॅक्शन, राईट. म्हणजे कस्टमरला जितकी जास्त क्वालिटी प्रोव्हाइड करता येईल त्याच्यावरती आपण कॉन्सन्ट्रेशन हे करत असतो. सो टार्गेट आर सेट कीपिंग इन व्ह्यू दॅट रिक्वायरमेंट ऑफ द कस्टमर. सो बेसिकली जेव्हा कस्टमर सॅटिस्फाय करायचे आहे त्यावेळी आपल्याला काय करावं लागेल, we prefer first thing the expectation of customer and view of the customer. Okay, so target are set keeping in view the requirement of the customer. The quality and its improvement standard are based on the explicit customer requirement. So तरच तुम्ही काय करू शकता, कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन फुलफिल हे करू शकता. In simple word, Six Sigma focus on customer expectation and customer satisfaction. ओके, आणि ह्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने झिरो डिफेक्ट्सला किंवा क्वालिटी इम्प्रुव्हमेंटला इम्पॉर्टंट हे दिलं जातं. इज इट क्लिअर फर्स्ट अँड 2 पॉइंट? Yes, ma'am. Okay. So third point is a problem solving approach. Six Sigma adopt structured approach for problem solving. सो आपले इंटेन्शन काय आहे, मेन जे मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस मध्ये डिफेक्ट्स येतात हे रिड्यूस करणं आणि झिरो डिफेक्ट्सला इम्पॉर्टन्स देणं, राईट. सो इट्स हिअर फॉलो अ स्पेसिफिक स्ट्रक्चर. ओके, सो इथे स्पेसिफिक स्ट्रक्चर काय केलं जातं, फॉलो केलं जातं. सो 2 मॉडेल्स पॉप्युलरली युज्ड इन सिक्स सिग्मा अप्रोच. आता हे लक्षात ठेवा, जे 2 मॉडेल सिक्स सिग्मा मध्ये यूज केले जातात ते कोणते आहेत तर हे डायनॅमिक, दॅट मीन्स डिफाइन, मेजर, अनालिसिस, इम्प्रूव्ह, कंट्रोल. सो ही एक स्टेप आहे किंवा ही एक मेथड आहे. त्या मेथड मधून तुम्ही सिक्स सिग्मा क्वालिटी इम्प्रूव्ह करता. डिफाइन, फर्स्ट we define our problem, then we measure our problem, we collect our data, then analyze data, then improve our activity and control. So त्या activity वरती कंट्रोल करणं. And define, DMADV, that stand for define, measure, analyze, design and verify. आता इथे जे इम्प्रूव्ह आणि कंट्रोल होतं ना ते इथे फक्त चेंज झालेलं आहे. बाकी पहिल्या 3 स्टेप सेमच आहे दुसऱ्या अप्रोच मध्ये. आणि लास्ट डिझाइन अँड व्हेरीफाय. सो these method are used primarily to identify and rectify error. सो या मेथडचं इंटेन्शन काय आहे, रेक्टिफिकेशन ऑफ एरर अँड डिफेक्ट्स इन मॅन्युफॅक्चरिंग और बिझनेस प्रोसेस. सो फर्दर practice are established to ensure that solution is permanent. आणि तुम्ही कसं जास्तीत जास्त परमनंट सोल्युशन काढू शकाल यावरती ह्या टेक्निक्स किंवा हे अप्रोच काम करतात असं सांगितलेलं आहे. इज इट क्लिअर? थर्ड पॉइंट. थर्ड पॉइंट मध्ये जे 2 अप्रोच दिलेले आहेत, सिक्स सिग्मा अडॉप्ट अ स्ट्रक्चर्ड अप्रोच फॉर प्रॉब्लेम सॉल्विंग अँड द मॉडेल इज पॉप्युलरली युज्ड इन सिक्स सिग्मा. ओके, डायनॅमिक अँड डिमॅव असं काय आहे बघा त्याचं हे. सो शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवा, डिफाइन, मेजर, सॉरी फुल फॉर्म डिफाइन, मेजर, अनालिसिस, डिझाइन, व्हेरीफाय अँड डिफाइन, मेजर, अनालिसिस, इम्प्रूव्ह, कंट्रोल. ओके,
Then fourth point is tools used. So 6 Sigma मध्ये काही tools use केले जाणार आहेत for the purpose of improvement. So the management use qualitative and quantitative techniques to drive process improvement. They include histogram, process control chart, correlation, regression, benchmarking, parrot analysis, project character and so on. Okay, so हे काही टूल्स आहेत. सो काही टूल्स जे स्टॅटिस्टिक मध्ये तुम्ही ऑलरेडी लर्न केलेले आहेत, कोरिलेशन, रिग्रेशन. ओके, सो हे टूल्स यूज करून प्रोसेस इम्प्रूव्हमेंट ही केली जाते. Is it clear? Point number 3 and 4. Yes, ma'am. Then point number 5, project and objective based focus. The Six Sigma process is implemented for an organization's project tailored to its specification and requirement. So काय सांगितलेलं आहे? Six Sigma process is implemented for an organizational project tailored to its specification and requirement. म्हणजे होल ऑर्गनायझेशनला तुम्ही सिक्स सिग्मा अप्लाय करताय का? नाही. ज्या ठिकाणी रिक्वायरमेंट आहे, स्पेसिफिकेशन आहे, अशा ठिकाणी तुम्ही ही मेथड इम्प्लिमेंट करताय. सो द प्रोसेस is designed to suit the requirement and condition in which a project is operating to get the best solution. आणि आपलं इंटेन्शन काय आहे? वी प्रेफर द बेस्ट सोल्युशन. म्हणजेच काय तर जितकी क्वालिटी मेंटेन करता येईल त्यावरती आपण कॉन्सन्ट्रेशन हे केलेलं असतं. सो अपार्ट फ्रॉम दॅट द सिक्स सिग्मा इज ऑल्सो ऑब्जेक्टिव्ह बेस्ड. हे लक्षात ठेवा. सिक्स सिग्मा कसा आहे तर ऑब्जेक्टिव्ह बेस आहे. दॅट मीन्स सिक्स सिग्मा इज ऍप्लिकेबल टू पर्टिक्युलर मेथड और पर्टिक्युलर ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे होल ऑर्गनायझेशन ची जर तुम्ही क्वालिटी मेंटेन करत राहिलात तर आपल्याला आउटपुट काय प्रॉपर मिळतील असं नाही. म्हणजे जितकं स्पेसिफिकेशनला तुम्ही इम्पॉर्टन्स द्याल ते महत्वाचं आहे.